तर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची पहिली अट म्हणजे ती भाषा अगदी पुरातन म्हणजे साधारण 2-1 हजार वर्षांपूर्वीची असल्याचा पुरावा असणं गरजेचं असतं. आणि हाच पुरावा मराठी भाषेकरता मिळाला तो पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या नाणेघाटातील एका लेण्यांमध्ये. सातवाहन काळातील एक शिलालेख कोरलेला आहे. हाच पुरावा मराठी भाषेला दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. इथे जुन्नर तालुक्यातल्या हा जो नाणेघाट आहे इथे असणाऱ्या एका गुहेमध्ये अशा पद्धतीने शिलालेख आहे की ही जी मराठी भाषा आहे त्याच्या संदर्भातला हा सगळा उल्लेख आहे. निश्चितच हा जो उल्लेख आहे हाच पुरावा म्हणून सादर केलेला आहे आणि याच्यातूनच आपल्याला आज हा मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. याचा अभ्यास असणारे एक अभ्यासक आपल्या सोबत आहेत, विनायकजी खोत सर. काय सांगाल सर की ही जी भाषा आहे याचा शिलालेख आपल्याला इथे आढळून येतोय, याचा संदर्भ काय आहे आणि निश्चितच अभिजात दर्जा मिळण्यामध्ये याच्या कशा पद्धतीने एक महत्त्वाचा वाटा आहे? खरंच एक अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बातमी काल संध्याकाळी न्यूजलाईनवरून मिळाली. आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जो कमीत कमी पुरावा लागतो तर ती भाषा 2000 वर्षापूर्वी किमान अस्तित्वात असायला हवी. तर तो 2000 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातील सगळ्यात जुना पुरावा जो ग्राह्य धरला गेलाय तो म्हणजे हा माझ्या उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवरचा 10 ओळीचा शिलालेख आणि डाव्या बाजूच्या भिंतीवर जो 10 ओळींचा शिलालेख होता. याच्याद्वारे यामध्ये जे काही शब्द प्रयोग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे शब्द आलेले आहेत हा पूर्ण शिलालेख हा सातवाहनांच्या काळातील आहे. म्हणजे सातवाहनांचे संस्थापक ज्यांना म्हणतो सातवाहन सम्राट, जे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट आहेत ते सिमुक सातवाहन. आणि सिमुक सातवाहनांपासून पुढे जो वंश त्यांचा सुरू होतो तो पहिला गौतमीपुत्र सातकर्णी आणि सिमुक सातवाहनानंतर त्यांचा मुलगा आणि त्या म्हणजे त्यांची सून राणी नागनिका. या राणी नागनिकेने त्यावेळेसची ती सम्राज्ञी आहे सातवाहन साम्राज्याची. त्यांचे पती हे अल्पायुषी ठरल्यामुळे खूप लवकर आणि एका स्त्रीला महाराष्ट्रामध्ये तत्कालीन महाराष्ट्रात राज्ञी सम्राज्ञीपणाचा दर्जा दिलाय. ही खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप वैभवाची गोष्ट आहे. आणि त्यांनीच वेगवेगळे इथं जे यज्ञ केलेले आहेत त्या यज्ञामध्ये कोणकोणती दानं दिलेली आहेत, मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, मग ते गायींच्या स्वरूपात असेल, बैलांच्या स्वरूपात असेल, जमिनीच्या स्वरूपात असेल. एवढंच काय तर पराक्रमी वीरांना रथाच्या स्वरूपात सुद्धा जी दानं दिलेली आहेत ती दानं किती प्रमाणात दिली आहे त्यावेळेसची जी चलनं आहेत कारशापण आणि प्रसरपक या नावाची ही 2 चलनं आहेत. विशेषतः जास्त कारशापण हे चलन जास्त वापरलेलं आहे त्या काळामध्ये आणि त्याच्या रूपात दिलेली देणगी असेल. आणि त्याचबरोबर कोणकोणते यज्ञ केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 16 ते 18 यज्ञ राणी नागनिकेने केलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः 2 यज्ञ महत्वाचे आहेत. एक आहे तो राजसूय यज्ञ आणि दुसरा आहे तो अश्वमेघ यज्ञ. हा अश्वमेघ यज्ञ चक्क 2 वेळा राणी नागनिकेच्या काळात झालेला आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा सगळा गोषवारा या शिलालेखामध्ये लिहिलाय. निश्चितच आपण पाहिलं की कशा पद्धतीने हा जो शिलालेख आहे याचा पुरावा हा मराठी अभिजात दर्जा मिळताना आपल्याला उपयोगी पडलेला आहे.